बॉलचा खास संपर्क नाहीये, परंतु 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. अजय लोळगे गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना देखील पाहतो. एक चांगली गोलंदाज ती देखील आहेत. त्यांनी देखील आजच्या दिवसामध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. इथे फसलाय फटका, लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फटका फसलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. एक्स्ट्रा कव्हरला इथे मात्र लॉफ्टेड शॉट खेळायचं होता, परंतु तिथे फटका फसला आणि त्यानंतर विकेट आली आहे. विकेट नंबर 1, पहिली विकेट आशिष बॅक टू द पेव्हिलियन. त्याची जागा घेतली 3ऱ्या क्रमांकावरती. अक्षयने देखील चांगली गोलंदाजी इथे अजयच्या मधून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट देखील आली. सातत्य नाहीये आपल्याकडे, सातत्य महत्वाचं आहे. मगाच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं त्या सातत्यामुळे संघ 3 धावांनी हरला होता. इथे आडव्या बॅटने इथे फटका खेळायचा होता. चेंडू मध्ये उंची नव्हती आणि म्हणूनच तिथे मात्र मात खाल्ली फलंदाजाने. चेंडू इथे निर्धाव देखील येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत फक्त 2 धावा, 3 चेंडू हाताळले गेले, त्यामध्ये 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. हा चेंडू जर पाहायला गेला तर बॅक ऑफ द हँडने टाकायचा होता, परंतु चूक केली. थोडस दिशाहीन गोलंदाजी, त्यामुळे या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल वाढताना पाहायला मिळते 3 धावा या फलकावरती. या चेंडूवरती इथे मात्र शॉर्ट पिच मध्ये चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलंय डीप मिड विकेटला. इथे मात्र डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग मधून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर सिंगल धाव या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा या फलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. एक सफलता अर्जित केली अजयने. हा देखील चांगल्या प्रकारे चेंडू टाकला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आणि त्याचबरोबर शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हे महत्वाचे असतात. ही 2 षटक आणि त्या 2 षटकामध्ये अनुभवी गोलंदाज लागतात आणि तो अनुभव घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण अजयला देखील पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी देखील केली. हो, या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळलाय आणि त्यानंतर चेंडू सरस सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू डीसी. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा फलकावरती लागले जात आहेत. देवाचे घोटणे संवर्धन मंडळ त्याचे खजिनदार जर पाहायला गेलं तर काशीनाथ तिर्लोटकर सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष सुरेशजी राघव सर, त्याचबरोबर सहसचिव श्री संतोष कडेकर सर, या सर्व मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा देखील सत्कार केला जातोय. फुल टॉस आहे. फटका इथे मात्र खेळता आला नाहीये, परंतु धावा या मिळणार यात शंका नाहीये, परंतु किती मिळतील त्याचं उत्तर येणं बाकी आहे. व्हाईटचा चेंडू आताला गेला आणि त्याबरोबर 4 धावा एक्स्ट्रा देखील मिळाल्या. व्हाईट +4 एकूण 5 धावा. देवाचे घोटणे स्नेह संवर्धक मंडळ खजिनदार काशीनाथ तिर्लोटकर सर, आपण देखील व्यासपीठावरती यायचं. उपाध्यक्ष सुरेशजी राघव सर, आपण देखील यायचं आणि सहसचिव संतोष कडेकर सर, आपण देखील यायचं व्यासपीठावरती.
कारण का आपला देखील मान सन्मान आम्हाला करायचा आहे आणि आमचं ते कर्तव्य आहे, कारण का तुम्ही देखील या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुलाचं सहकार्य दिलंय आणि म्हणूनच आम्ही या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकलोय. धावसंख्या आतापर्यंत 15 धावा. हो चांगला चेंडू इथे मित्र मिड विकेटला फटका केलाय आणि त्यानंतर सिंगल धाव संख्या ऍड होत असताना पाहायला मिळते 16 धावा. या धावफलकावरती दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 5 धावा एक्स्ट्रा धावा खर्ची केल्या. थोडस नाराज असतील गोलंदाज, ती गोष्ट कुठेतरी जिवारी लागली गोलंदाजच्या आणि म्हणूनच इथे चांगला चेंडू डॉट चेंडू हाताळण्यासाठी ते देखील प्रयत्न करण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा. पराग आपण त्यांना देखील पाहतोय गोलंदाजीसाठी. हो शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, तिथे जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क खास नाहीये. फंबल झाले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत सिंगल धाव ई संघाच्या खात्यामध्ये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. म्हणजेच बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्याला जिंकायचं असतं त्याने कधीच गुंतायचं नसतं. जर गुंतलात तर निश्चितच त्या चक्रीमध्ये तुम्ही फसणार आहात आणि ते चक्र भेदण्यासाठी तुम्हाला करणं वावर लागेल. ओहो चांगला चेंडू आहे, पंचांकडे अपील केले आहे, अपील मात्र फेटाळलं जात आहे. पंचांनी नकारात्मक मान हलवले आणि त्यांनी सांगितले इट्स लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या धावा आहेत. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. या चेंडूवरती निश्चितच सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये मिड विकेटला इथे फटका केलाय. सिंगल धाव आले आणि याच बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पाच चेंडू आतापर्यंत हाताला गेले तर पहिल्या चेंडूवरती व्हाईट प्लस 4 धावा होत्या. त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती इथे सिंगल धावा आलेत, म्हणजे 4 चेंडू झाले, 4 चेंडू झालेत. या चेंडूवरती देखील षटकार आलाय, जबरदस्त फटका खेचून काढलाय आणि त्यानंतर षटकार देखील पाहायला मिळालाय. संधी डीजेला देखील दिली जाते. थँक्यू थँक्यू डीजे. धावसंख्या आता मात्र वाढतीये. 25 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. परागच्या विरोधात हल्ले बोल केले जात आहेत. एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवरती बाल केली. या चेंडूवरती जर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज सुभाष सरांच्या निमरे सरांच्या हस्ते दिलं जाईल. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जेल खाली आलेत आणि त्यानंतर जेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेवलेन. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट देखील आली. इथे षटकारांची जर हॅट्रिक झाली तर शोभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि त्याचबरोबर 4 चौकार जर आले, 3 चौकार आले तर 400 रुपये देखील असणार आहेत आपल्यासाठी. निश्चितच फलंदाजासाठी ही सुवर्ण पर्वणी असणार आहे पैसे लुटण्याची. त्याचबरोबर निश्चितच कोणीतरी म्हटलं देखील जातं आणि तो मनी आहे. निश्चितच तेच देखील पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 25 या आकड्यावरती धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात. संघ सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि सलग 3 चौकारांसाठी इथे 400 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सुवर्ण संधी आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 षटकामध्ये आतापर्यंत 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुभाष यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल, कारण का शुभमच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल. शुभम इथे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळते. शुभम एक गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पाहायचं या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी त्यांच्या मदतीतून राहील, कारण का दुसरं षटक थोडस अतिरिक्त धावांचं तब्बल 15 धावा त्या षटकामध्ये आले आहेत.
हो चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू हा हलका हाताने वळवला या चेंडूला आणि त्याचमुळे हा चेंडू फलंदाजासाठी कठीण बनलाय. धावसंख्या आतापर्यंत 25 आकड्यावरती धावसंख्या. चांगली गोलंदाजी देखील इथे करत असताना आपल्याला शुभम देखील पाहायला मिळते. हे षटक जर पाहायला गेलं तर कमबॅक करणारं षटक असेल. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा इथे लोअर फुल टॉस होता त्याच्यावरती बॅक टू द बॉलर फटका केलाय. इथे जर पाहायला गेलं तर सिंगल घ्यायची होती परंतु नकार दिलाय इथे स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाने आणि म्हणूनच धावसंख्या पुढे जात नाहीये. धावसंख्या रोखली जाते 25 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलेत 38 धावा देखील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाल्या आणि म्हणूनच कुठेतरी तिथपर्यंत पोहोचावं लागेल. हो चांगला चेंडू आहे परंतु थोडासा हा उजव्या यष्टीच्या बाहेर देखील आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती पंचांनी एक्स्ट्रा धावीचा इशारा देखील दिला. चांगला टप्पा होता जरूर परंतु त्यामध्ये थोडीशी दिशा ही बाहेरच्या दिशेने होती आणि म्हणूनच हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी देखील पाहायला मिळालोय. हो चांगला चेंडू इथे मित्र पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी केली जाते मित्रांनो. या युगात जितकं महत्व हे वेगाला आहे तितकंच महत्व जे आहे ते संयमाने टाकले जाणाऱ्या गतीला देखील आहे. निश्चितच संयमाने पावलं टाकावं लागतील कारण का संयमाने चालणारी माणसं ही यशाच्या मुक्कामी पोहोचत असतात. संयम राखावा लागेल आपल्याला. हो चांगला चेंडू आहे इथे मात्र फटका चांगला केलाय. क्षेत्ररक्षण दमदार झालंय. दोन क्षेत्ररक्षकाने कॉम्बिनेशन टॅकलचा प्रयत्न केला तिथे मात्र अपघात झाला आणि त्यानंतर 4 धावा देखील आल्या. पाणी घेऊन जायचंय मित्रांनो, पाणी घेऊन जायचंय. धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती विराजमान होते. थोडस जर पाहायला गेलं तर दोन क्षेत्ररक्षकांमध्ये ती टक्कर झाली त्यानंतर चौकार देखील आला. 4 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा या धावफलकावरती. हो चांगला चेंडू अगदी जवळून बॉडीवरून अगदी जवळून वळवलाय. सुरेख चेंडू हाताला जातोय. चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केला. या आधीच्या चेंडूवरती संधी होती फलंदाजाला बाद करण्याची परंतु क्षेत्ररक्षकांच्या त्या चुकीमुळे इथे चौकार देखील आला. एक संधी देखील गमावली फलंदाजाला बाद करण्याची आणि त्यामुळे नुकसानच झालंय. चांगला फायदा कोणताही झाला नाहीये, नुकसानच झालंय. हो समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका सजवला जातोय कार्पेटच्या साह्याने. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. पुन्हा एकदा इथे शर्यत मात्र चेंडूने जिंकले. चौकार येतोय. 4 धावा.
थँक्यू डीजे. चला स्पीडअप करायचंय मित्रांनो, अजून देखील खूप सामने खेळवायचे आपल्याला, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करावं लागेल. आता प्राइज मनी वाढवली जाते, सुभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून प्राइज मनी वाढवली जाते. सलग 3 षटकार जर आले तर 1000 रुपये कॅश प्राइज, आणि सलग 3 चौकार आले तर 700 रुपये कॅश प्राइज असणार आहे. कॅश प्राइज वाढवली जाते कारण का फलंदाजांचं मनोधैर्य वाढवायचं आहे, त्यासाठी कुठेतरी त्यांना देखील लालसा दिली जाते. पाहायचंय त्या लालसेने देखील इथे धावा येऊ शकतात का ते देखील पाहायचंय. हो, आठव्या बॅटने इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फटका खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल ही धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. धावसंख्या 35 धावा फलकावरती. मित्रांनो, आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजभोग आपल्याला अनुभवता येत नाही. संघर्ष करावा लागणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हो, चांगला चेंडू आहे, अप्रतिम फटका, लाजवाब टायमिंग, षटकार, 6 धावा. थँक्यू. कोणाच्या बॅटमधून आला हा फटका हे देखील पाहावं लागेल. रुपेशच्या बॅटमधून आतषबाजी पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार देखील पाहायला मिळतोय, आणि त्याला चांगली साथ इथे मात्र राजेशची देखील लाभताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक वरती राजेश देखील आहेत. चेंडू आतमध्ये द्यायचा. या षटकाराने इथे मात्र जर पाहायला गेलं तर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 41 धावा. एक तर मारलाय, अजून 2 मारले तर 1000 रुपये कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. सुभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं जाते. 1000 रुपयाचं एक कॅश प्राइज असेल आपल्याला. सलग 3 षटकारांसाठी एक तर मारलाय आपण, अजून 2 मारावे लागतील. सलग 2 मारले तरच इथे मात्र आपल्याला 1000 रुपये मिळणार आहेत. एक तर मारलाय, अजून 2 सलग मारावे लागतील. या चेंडूवरती पाहायचं आहे तो षटकार येईल का, अजून एक षटकार येईल का, धावा वाढतील का. ओहो, तर प्रयत्न तर तशाच प्रकारे होता, परंतु या प्रयत्नांमध्ये अपयश देखील आलंय. परंतु कोणीतरी म्हटलं देखील आहे, जर पाहायला गेलं तर धावसंख्या 41, 3 चेंडू झाले, 3 चेंडूचा खेळ बाकी देखील आहे, आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे मित्रांनो, प्रयत्न करत राहा, अपयश म्हणजे शेवट नाहीये. कीप ट्राईंग, फेल्युअर इज नॉट द एंड. निश्चित प्रयत्न करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, आणि ते परम कर्तव्य आपल्याला निभवायचं आहे. हो, समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडीशी दूरवरती राहिले आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे 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 विकेट आली, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, परंतु ती धाव मात्र पूर्णत्वास गेली नाहीये. परंतु जो इथे आपल्याला स्ट्राईक वरती आणायचं होतं रुपेशला, ती मात्र कामगिरी पूर्णत्वास आली. या चेंडूवरती फटका फसला, चेंडू हवेत आहे, अडचणीमध्ये वाढ होईल का. क्षेत्ररक्षक आले, चूक केली. सिंगलला तोपर्यंत डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. पुन्हा एकदा संधी दिली आहे रुपेशला आपण. आता मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल 44 धावा. या धावफलकावरती अजून देखील शेवटच्या षटकातील किती चेंडू बाकी आहेत हे देखील पाहावं लागेल. एक चेंडू आहे ना, नक्की ना, शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र जर रुपेशने षटकार किंवा चौकार लगावला तर 300 रुपये आणि 200 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. षटकार आला तर 300, चौकार आला तर 200. सुभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. हा चेंडू खराब आहे, एक्स्ट्रा धावेसाठी टाकलाय हा चेंडू. पंचांना आमच्या दिशेने थोडस एक्सरसाइज करायला भाग पडली गोलंदाजाने. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 45 धावा धावफलकावरती. 45 म्हणजे इटमॅन कामगिरी.
ओहो, फटका फसला, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर शॉर्ट मिड विकेटला फटका, त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. शेवटच्या क्षणी मित्र विकेट आली आहे. या चेंडूवरती सिंगल धाव म्हणजे 46 धावा फटकावरती लागले जात आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपुष्टात आला आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये थोडस मायक्रोफोन मध्ये बदल होईल. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज निखिल सर आपण त्यांच्या कडे देखील वळतोय. निखिल सर आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी इथे मात्र सातत्याने प्रोत्साहन येत असताना पाहायला मिळते. सुभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक जेल टिपा आपल्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. सुभाजी जिमरे सर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने इथे मात्र प्रोत्साहन देत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंगचा खेळाला सुरुवात होती. या पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर धावा बनवल्या गेल्या आहेत 46 बनवले गेले. 47 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग इथे मात्र करायचं. दुसऱ्या इनिंग मध्ये 47 धावांचा पाठलाग
इथे कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती कोण आलाय? रुपेश केळंबेकर गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतं. त्याच्या विरोधात चारू दत्त आणि प्रीतम इस्लामीची जोडी. स्ट्राईकला चारू दत्त. ओहो, पहिला चेंडू आय मिस डेफिनेटली हिट आणि पहिल्या चेंडूवरती दांडी दांडी गुल आणि पहिल्या चेंडूवरती इथे 100 रुपयाचा कॅश प्राइज सुभाजी जिमरे सर यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती यस्टनचा वेध घेतला आणि इथे 100 रुपये कॅश प्राइज. सर पहिल्या चेंडूवरती यस्टनचा घेतलाय वेध, तर इथे जास्त कॅश प्राइज पाहिजे होतं, कारण का पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला गेलाय. महत्वाची विकेट देखील होती आणि हॅट्रिक मारली तर आता बंडलं खिशातून बाहेर पडतायत. बंडलं बाहेर पडतायत. प्रोत्साहन दिलं जात आहे. हॅट्रिक साठी 1000 रुपये असणार आहे. हॅट्रिक घ्या, 1000 रुपये कमवा. 100 रुपये तर कमवलेत, आता मात्र निश्चितच 1000 रुपये कमवण्याची संधी आहे. 500 रुपये फलंदाजांना कमवता आलं नाहीये, पाहायचंय गोलंदाजाला 1000 रुपये कमवता येतील का. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अजून देखील आली नाहीये. हॅट्रिक येईल का या मॅच मध्ये, सर्व काही पाहायला मिळणार या मॅच मध्ये, याच शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. पहिल्या चेंडूवरती चारू दत्त गोल्डन डकचा शिकार देखील झाले. थोडस शफलून खेळण्याचा प्रयत्न त्यांच्यामधून झाला आणि यस्टनचा वेध तिथेच घेतला गेला. ओहो, हा चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर उजव्या शीच्या बाहेर टाकलाय. पाहायचंय पंचांचा इसियन काय येतोय. निश्चितच बाईकच्या स्वरूपामध्ये या धावा थोडस शफलून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, फलंदाजापासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. फटका सजवायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा नाहीये. थोडस जर पाहायला गेलं तर धाव संख्येला आळा घालण्याचं काम गोलंदाज करतायत. चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रमुख खेळाडू आहे या संघाचा. सातत्याने जबाबदारी गोलंदाजी फलंदाजीमध्ये घेत आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जेल खाली. जेल टिपला जाईल का. ओहो, जेल सोडलाय. 100 रुपये कमवण्याची संधी होती. फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. एका चेंडूवरती 2 संध्या होत्या, गमावल्यात आपण त्या संध्या. धावसंख्या आतापर्यंत 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होती. नाराज होऊन चालणार नाहीये. नाराजी इथे मात्र व्यक्त करायची नाहीये. इथे प्रयत्न करायचे आहेत, एवढंच डोक्यामध्ये ठेवायचे आहे. या आधी काय घडलंय त्यापेक्षा पुढे काय घडवता येईल याचा विचार करावा लागेल. ओहो, चांगला चेंडू समोरच्या दिशेने इथे फटका केला जातोय. स्ट्रेट मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका केला, त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या आतापर्यंत 1 रन शॉट आहे. ओके, 1 रन शॉट देखील आहे. इथे आपल्याकडे धावा कमी, आपल्याकडे धावा जास्त आहेत. त्या धावांचा पाठलाग जास्त करायचा आहे आणि त्या धावांचा जास्त पाठलाग करायचा आहे तर मेहनत देखील जास्त घ्यावी लागेल. चुका कमी करायचे, चुका इथे मात्र कमी करायचे आहेत. एक धाव इथे कमी झाली. ओहो, चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी केली जाते. आज चेंडू थोडासा उसळी घेणारा आणि त्या चेंडूवरती इथे विकेट देखील आली आहे. ही महत्वाची विकेट. अजून एक विकेट, अजून एक 100 रुपयाचा कॅश प्राइज हे दिलं जाणार आहे सुभाजी जिमरे सरांच्या माध्यमातून. थँक्यू डीसी. निश्चितच पहिल्या षटकामध्येच बॅकफुट वरती ढकललं गेलं अपोजिट संघाला, परंतु मेहनत घ्यायची आहे, मेहनत घ्यावीच लागेल. इथे रस्ते थोडेसे कठीण होत चालेल, परंतु त्या कठीण रस्त्यातूनच मार्ग हे काढावे देखील लागतील आपल्याला. धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आणि या पहिल्या षटकामध्ये रुपेशने अपोजिट संघाला 2 धक्के दिले, बॅकफुट वरती नेऊन ठेवले. अपोजिट संघाला चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. या चेंडूवरती मिड विकेटला स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये फटका खेळलाय. सिंगल तर तोपर्यंत कंप्लीट होईल शंका नाहीये.
सिंगलने धावसंख्या इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती पहिलं षटक संपुष्टात. 4 धावा धावफलकावरती लागलेत. पाहायचं आहे उर्वरित 18 चेंडूमध्ये आवश्यकता कितीची आहे. 18 चेंडू आवश्यकता अजून देखील 43 ची देखील असणार आहे. 18 चेंडू 43 धावा. चार धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो, बरेच लोक सुरुवात करण्यापूर्वीच अपयशी ठरतात कारण ते यशस्वी होऊ शकतात यावर त्यांचा विश्वास नसतो. विश्वास महत्वाचा आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट देखील आले. 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील मिळवले. 4 धावा फक्त खर्ची केल्यात गोलंदाज रुपेशने. चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. निश्चितच त्यांना सहकार्यांची देखील चांगल्या प्रकारे साथ लाभली आणि म्हणूनच या मॅच मध्ये सध्याला धावसंख्येला कंट्रोल मध्ये आणलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. प्रति षटकामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर 12च्या सरासरीने कुठेतरी धावसंख्येला इथे अचीव करायचं होतं, परंतु ते अचीव करता आलं नाहीये. आपण पहिल्या षटकामध्ये बॅकफुट वरती गेलायत. हो, चांगला फटका इथे कार्पेटच्या साहाय्याने केला जातोय. इथे जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तर त्यांच्या माध्यमातून चांगली फेकी होत असताना पाहायला मिळते. सिंगल इथे संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. सिंगल धावाने धावसंख्या आतापर्यंत 5 धावा या फलकावरती. मित्रांनो, संघर्षाशिवाय जीवन अपूर्ण आणि कष्टाशिवाय यश. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. हो, चांगला चेंडू आहे. थोडस जर पाहायला गेलं तर अनएक्सेप्टेड बाउन्स इथे मात्र पाहायला मिळाला. वाटलं नव्हतं फलंदाजाला अशा प्रकारे थोडासा हलकासा बाउन्स होईल. हलका बाउन्स आहे आणि म्हणूनच इथे मात्र फसताना देखील पाहायला मिळाले. धावसंख्या रोखली आहे. धावसंख्या आतापर्यंत 5 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल का? निश्चितच टाकावं लागेल कारण का पंच आमच्या दिशेने वळले. दोन्ही आज समांतर केले. धाव मात्र अवांतर आली. मित्रांनो, तुमचा प्रवास आज संत असला तरी चालेल परंतु सततचा असला पाहिजे. सततचा प्रवास हा महत्वाचा असतो. हा चेंडू पुन्हा एकदा. हा चेंडू पुन्हा एकदा पंचांना आमच्या दिशेने एक्सरसाइज करायला लावणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. मिस्टर एक्स्ट्रा एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील आपल्याला कारण का अपोजिट संघ इथे कमबॅक देखील करू शकतो या एक्स्ट्रा धाव्यांनी. धावसंख्या आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवला. मिड विकेटला फटका. डीपला प्रोटेक्शन. इथे क्षेत्ररक्षण चांगले झाले तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा या निश्चित धावसंख्या 9 या आकड्यावरती. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाने थोडसे चुकी केली आहे. या चेंडू पर्यंत पोहोचले देखील नव्हते आणि जजमेंट चुकला आणि म्हणूनच आज जेल हा निसटला देखील हातातून. धावसंख्या ही जाऊन पोहोचली आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रति षटकामध्ये आपल्याला कुठेतरी 12च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अजून दुहेरी अंकामध्ये आत्ताचा प्रवेश झालाय म्हणजे आपण पुन्हा एकदा बॅकफुट वरती सातत्याने ढकलले जात आहे. ओहो, चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू हाताला आहे. थोडस जर पाहायला गेलं तर फुलर लेनचा चेंडू होता त्यामध्ये गती कमी होती. त्या गतीने इथे मात्र बीट केलं फलंदाजाला. संख्या रोखली. शफल झाली. पुन्हा एकदा तोच इथे मात्र नतीजा पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे अंतर टाकलंय आणि विकेट सॅक्रिफाईस केली जाते. लढण्याची ताकद नाहीये. मनातून हार मारले आणि म्हणूनच ती विकेट इथे मात्र या सिच्युएशनला येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 36 धावांची आवश्यकता 36 ते 37 धावांची आवश्यकता आहे.
थँक्यू डीजे. निश्चितच दोन षटकाचा खेळ संपुष्टात. दोन षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा 5च्या सरासरीने जात आहे. तिथेच आपण चुकी करताय मित्रांनो. आपण जे विचार करतो तेच आपण बनतो. निश्चितच ते विचार बदलणं गरजेचं आहे. ते पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाचं आहे. प्रति षटकामध्ये सरासरी वाढली 18च्या सरासरीने आपल्याला 37 धावा बनवायचे आहेत. हो चांगला चेंडू अलगद वळवलाय. सुरेख चेंडू हाताला जातोय. हलक्या हाताने टाकला. थोडस जर पाहायला गेलं तर फ्लाईट दिली आणि त्यामध्ये फसताना पाहायला मिळाले. एक अलगद चेंडू एक धीम्या गतीचा चेंडू फसवण्यासाठी ते सक्षम होता. हा चेंडू धावसंख्या रोखली. पुन्हा एकदा धावसंख्या द्विरांकामध्ये फक्त 10 या आकड्यावरती विराजमान झाली आहे. हो इथे पाहायला गेलं तर हा फटका आपल्याला कृष्णा सातपुते सरांचा फेवरेट फटका निश्चितच पाहायला मिळाला असता. अशाच प्रकारे जर चेंडू टाकला तर इथे कृष्णा सर असते तर हेलिकॉप्टर निश्चितच हे पाहायला मिळालं असतं. सातत्याने असे फटके खेळण्यासाठी तुम्हाला सातत्य लागतं, सराव लागतो. तो सराव आपल्याकडे नाहीये कारण का मुंबईमध्ये सातत्याने ते कामधंद्याला असतात आणि एकच दिवस मिळतो, तो रविवारचा दिवस असतो. आणि त्याच रविवारच्या दिवसामध्ये इथे सातत्याने जर पाहायला गेलं तर या मैदानावरती येताना हे चाकरमानी आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती फटका इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली. 2 धावा या कंप्लीट केल्या. धावसंख्या 14 या आकड्यावरती. आणि माझा फेवरेट नंबर आहे हा. का असेल हा फेवरेट नंबर तर माझा आवडतीचा प्लेअर म्हणजेच रिकी थॉमस पॉन्टिंग जर्सी नंबर 14. आणि हा 14 नंबर जर्सीने निश्चितच खूप सारे वर्ल्ड कप आपल्या नावावरती केले. एक काळ होता, या काळावरती अधिराज्य होतं. हो या चेंडूवरती सफल झाले. फटका इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सजवलाय. वा जबरदस्त षटकार. 6 धावा. थँक्यू डीचे. यानंतरचे सामने जे आहेत ते 3 षटकाचे राहतील. यानंतरची मॅच नागदोबा वॉरियर्सच्या विरोधात आहे महापुरुष क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत. चला नागदोबा वॉरियर्स आणि महापुरुष क्रिकेट संघ 3-3 षटकाचे मॅच असतील. हो इथे मात्र जर पाहायला गेलं तर मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला फटका इथे आला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. लॉंग चेस पाहायला मिळाली आणि वेळ भेटला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा. तो वेळ इथे मात्र सदुपयोगासाठी लावला गेलाय. धावसंख्या वाढते 2 या आकड्यांनी. धावसंख्या 22 या आकड्यावरती विराजमान होत असताना पाहायला मिळते. आता वेळ आपल्या हातातून निष्ठत चालली आहे आणि त्या वेळेवरती आपल्याला स्वार व्हायचं आहे. तर आक्रमकता दाखवावी लागेल आपल्याला. फुल टॉस आहे. फटका फसलाय. इथे जर पाहायला गेलं तर फटका हा फसल्यानंतर जेल देखील टिपला गेला. अजून एक जेल टिपला गेला. थँक्यू. चला चला नागदोबा वॉरियर्स आणि महापुरुष क्रिकेट संघ दोन्ही संघ कर्णधार यायचा. चला थोडस फाईन लेगच्या दिशेने जेल टिपला जातोय. चांगला जेल टिपलाय इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चिरागने हा जेल टिपलाय. चांगला जेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. म्हणूनच फलंदाज बॅक टू द पेव्हलियन देखील गेलाय. आता जर पाहायला गेलं तर संघाच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 22 या आकड्यावरती धावसंख्या. विपुल केळंबेकर यांच्याकडून सलग 3 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रतीक यांच्यासाठी. प्रतीकसाठी एक कॅश प्राइज आहे. पाहिजे आहे प्रतीक नशिबाने साथ दिली तर हॅट्रिक देखील होईल. नंदकुमार सर आपण देखील यायचं व्यासपीठावरती. नंदकुमार सर इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवला गेलाय. सिंगल आली आहे. तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळतोय आणि हा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या आतापर्यंत 24 या आकड्यावरती धावसंख्या.
नंदकुमार सर, आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर प्लीज आपण देखील याच्या व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते नाणेफेक देखील केली जाईल. फुल टॉस होता. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फाईनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतो सर पाहायला मिळतोय. सिंगल आले तोपर्यंत धावसंख्या 25 आकड्यावरती धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा. मित्रांनो, क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये तर स्वतःच साम्राज्य उभारण्याचं एक माध्यम आहे. हो, चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु ते टेक्निक त्याला अवगत नाहीये. फलंदाजाला ते टेक्निक अवगत नाहीये आणि म्हणूनच इथे दीपक इथे मात्र फसताना पाहायला मिळते. धावसंख्या रोखली जाते. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा. नसिंग ऑफ द विकेट, फटका सजवण्याचा केविलवाना प्रयत्न सातत्याने होत असताना पाहायला मिळतोय. आपल्याला जर चेसिंग करायचे असेल ना तर मित्रांनो, टार्गेट जे आहे ते विभागावं लागतं. चेसिंग करत असताना आपल्याला छोटं छोटं टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यशस्वी करायचा असतो. नागदोबा संघ इथे मात्र नाणेफेक जिंकल्या आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. ओहो, हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताला जातोय. पंचांचा फिंगर अप्स म्हणजे फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. 25 धावा फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो, पुस्तक असो वा आयुष्य, शेवटपर्यंत संयम ठेवायचा असो, कारण का कहाणी शेवटच्या पानावरती सुद्धा बदलू शकते का ही कहाणी. विश्वास हा कहाणी जर बदलायची असेल तर लेखक देखील स्वतःलाच व्हावं लागतं आणि तो स्वतः लेखक होण्यासाठी ते जिद्दीने प्रयत्न करणं देखील गरजेचं असतं आणि ते प्रयत्न करावे लागतील, कारण का प्रयत्नाशिवाय यश हे मिळतच देखील नाहीये. ओहो, चांगला चेंडू, सुरेख चेंडू हाताला जातोय. धीम्या गतीची गोलंदाजी आहे. वेग इथे मात्र कमी आहे, परंतु टप्प्याची अचूकता आहे आणि म्हणूनच ही मॅच जिंकली आहे. या मॅच वरती कब्जा कोणाचा आहे? या मॅच वरती कब्जा मोरिया क्रिकेट क्लबचा आहे.